प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के नेतृत्व में केंद्र सरकार द्वारा 9 वर्षों में घोषित विभिन्न योजनाओं की जानकारी आम जनता तक पहुंचाने के मकसद के साथ 15 नवंबर से देश भर में शुरू विकसित भारत संकल्प यात्रा अभियान का शुभारंभ नवी मुंबई में नवी मुंबई मनपा आयुक्त राजेश नार्वेकर द्वारा थाने के पूर्व सांसद डॉक्टर संजीव नाइक की मौजूदगी में जोशो खरोश के साथ संपन्न हुआ। दिघा गांव स्थित हिंद माता विद्यालय के नजदीक आयोजित इस कार्यक्रम का भाग बनने थाने के पूर्व सांसद डॉक्टर संजीव नाइक के साथ मौजूद थे नवी मुंबई मनपा अतिरिक्त आयुक्त सुजाता डोरे व विजय कुमार महसार, परिमंडल उपायुक्त डॉक्टर श्रीराम पवार व सोमनाथ पोटरे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रशांत जवादे, पूर्व महापौर सागर नाइक, पूर्व नगर सेवक नवीन गवते, डॉक्टर जयाजी नाथ, रामचंद्र खरत, शंकर मोरे, अशोक पाटिल, रमेश डोडे, एडवोकेट अपर्णा गवते, दीपा गवते, माधुरी सुतार आदि तमाम मान्यवर मौजूद थे। इस दौरान सभी ने सरकार की योजनाओं को धरातल तक पहुंचाने और अधिक से अधिक लाभार्थियों को इससे जोड़कर विकसित भारत के संकल्प को पूरा करने की सभी ने शपथ ली। इतना ही नहीं, इस दौरान उपस्थित मान्यवरों के माध्यम से केंद्र सरकार की विभिन्न योजनाओं की जानकारी प्रदान करते मोबाइल वैन का नवी मुंबई में शुभारंभ किया गया। बता दें कि केंद्र सरकार द्वारा शहरी भागों के लिए लाई गई 15 विभिन्न प्रकार की योजनाओं की जानकारी मोबाइल वैन में लगे LED स्क्रीन के माध्यम से दिखाई जाएगी। वहीं नवी मुंबई में विकसित भारत संकल्प यात्रा के लिए 45 स्थानों का चयन किया गया है। यह यात्रा 23 दिनों तक प्रतिदिन सुबह और शाम 2 सत्रों में नवी मुंबई के 8 विभागीय कार्यालय क्षेत्रों में विभिन्न स्थानों में जाकर जन जागरूकता पैदा करेगी, जिसका लाभ सीधा लाभार्थियों को होगा। इस दौरान आयुक्त राजेश नार्वेकर और पूर्व सांसद डॉक्टर संजीव नाइक ने नवी मुंबई के नागरिकों से केंद्र सरकार और राज्य सरकार द्वारा लागू की गई कल्याणकारी योजनाओं का लाभ उठाने की अपील की। माननीय पंतप्रधान महोदयांचं जे स्वप्न आहे, संकल्प यात्रेच्या निमित्ताने जो संदेश आहे तो आम्ही जनतेपर्यंत पोहोचवणार आहोत आणि त्या ठिकाणी जे स्टॉल्स टाकलेले असतील त्या ठिकाणी या संकल्प यात्रेमध्ये जे विविध योजना आहेत, शहरी भागासाठी जवळपास 14 योजना आहेत, त्यातल्या आपल्या महापालिकेशी संबंधित ज्या योजना आहेत त्या योजनांचे त्या ठिकाणी स्टॉल असतील। त्या ठिकाणी लाभार्थ्यांची नोंदणी केली जाईल, लाभार्थ्यांना त्याबद्दल माहिती देण्यात येईल आणि अशा पद्धतीने नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात आजपर्यंत विविध अडचणींमुळे, कागदपत्रांमुळे वगैरे जे काही लाभार्थी वंचित झाले असतील, तर मला अपेक्षा आहे की त्याच्या माध्यमातून, या संकल्प यात्रेच्या माध्यमातून सर्वांना लाभ देण्यात येईल। या आपल्या माध्यमातून मी इथले सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी, NGO, इथले सर्व विविध संस्था यांना आवाहन करतो की आपण देखील प्रशासनाला सहकार्य करून इथला वंचित शेवटच्या घटकापर्यंत आपण पोहोचावं आणि या संकल्प यात्रेच्या निमित्ताने त्यांच्यापर्यंत हा लाभ पोहोचवण्याची कारवाई करावी। विकसित भारत संकल्प यात्रेचा हा रथ संपूर्ण भारतवर्षामध्ये माननीय मोदी साहेबांच्या संकल्पनेतून शहरामध्ये, गावामध्ये, दुर्गम भागामध्ये जात आहे। त्याचाच एक भाग म्हणून नवी मुंबई शहरामध्ये हा माननीय आयुक्त साहेबांच्या उपस्थितीमध्ये, सर्व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये झालेला आहे। मी माननीय मोदी साहेबांना धन्यवाद करतो की आमच्या या ज्या माता भगिनी आहेत, बिचारा गरीब होत्या, त्यांना स्वतःचं म्हणजे स्वतःचं पोट भरायचं असेल तर त्यांना भाजी विकणं, इतर कामं करत होते, परंतु अशा लोकांना 10,000 रुपयाची मदत देऊन त्यांना भांडवल निर्माण करण्याच्या अनुषंगानं मग त्याच्यातून ते जाऊन भाजी विकत घेतात, मग ती भाजी विकतात। म्हणजे प्रत्येक गोष्टीचं गरीब सर्वसामान्य लोकांना कसा फायदा होईल असं माननीय मोदी साहेबांनी बघितलेलं हा तर एक उदाहरण झालं। तुमची जी गॅसच्या संदर्भामध्ये उज्ज्वला गॅस योजना आहे, जनधन योजना आहे, आरोग्य कार्ड आहे, अशा विविध सामाजिक लोकांचा स्तर ठीक व्हावा यासाठी मोदी साहेबांनी हा जो विकासाचा रथ हा दिल्लीवरून गल्लीपर्यंत आणलेला आहे। आणि मला असं वाटतं की आमच्या माता भगिनी या त्यांना धन्यवाद करत आहेत की मोदीजी, तुम्ही सर्वसामान्य लोकांसाठी हे केल्याबद्दल तुमचा आम्ही आभार व्यक्त करतो। मला विश्वास आहे की ही संकल्प यात्रा खऱ्या अर्थानं सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे। अनेक लोकांच्या हातामध्ये मोबाईल आहे, परंतु मोबाईलच्या माध्यमातून कसा लाभ घ्यावा, कशा योजना तुमच्या त्या मोबाईलच्या एका क्लिकमध्ये आहेत, याचं ट्रेनिंग इथल्या लोकांना देण्यात यावं अशी मी विनंती
माननीय आयुक्त साहेबांना केलेली आहे। दुसऱ्या अन्य ठिकाणी ह्या योजना यशस्वी होण्यासाठी सामाजिक संस्थांना ट्रेनिंग दिली जाते। मग ते ट्रेनिंग केलेले सामाजिक दूत जे आहेत ते विविध वॉर्डामध्ये भागामध्ये जाऊन लोकांना सांगतात की कशा योजना आहेत, अनेक लोकांना आर्थिक मदत कशा पद्धतीने होतं, डायरेक्ट मदत, इथे कुठेही जायची गरज नाही, ऑफिसमध्ये जायचीच गरज नाही आहे। आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये कुठलीही सरकारी योजना घेण्यासाठी कुठलं तरी कार्यालयात जावं लागतं। या ठिकाणी कार्यालयच तुमच्या घरामध्ये येतं आहे, कार्यालय तुमच्या हातात आहे, एक क्लिक केलं की तुम्हाला त्या योजनेचा लाभ मिळतो। मला वाटतं पहिल्यांदाच असं अविश्वसनीय अशी गोष्ट घडलेली आहे। मी जनतेला नवी मुंबईच्या विनंती करेन, 18 लाख लोक या शहरात राहतात, विविध जाती धर्म पंथ वर्गाची लोक राहतात। या शहरामध्ये 50% जास्त लोक हे परप्रांतीय इतर राज्यातले आहेत, त्यांच्यासाठीच्या अनेक योजनासुद्धा या ठिकाणी आहेत आणि म्हणून सर्व समावेशक अशा प्रकारचा विकास माननीय मोदी साहेबांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। मला विश्वास आहे नवी मुंबईतल्या 18 लाख लोकांना या योजनेचा उपयोग होईल। भविष्यामध्ये या योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाण्यासाठी माननीय आयुक्त साहेब राजेश नार्वेकर साहेबांनी इथे आम्हाला शब्द दिलेला आहे की प्रभागातील विभागातील विविध अधिकाऱ्यांवरती ती जबाबदारी देऊन त्या भागातल्या लोकांना जाऊन तिथे स्टॉल लावले जातील। तिथे तुमच्या आधारामध्ये काही बदल घडवायचा असेल, योजनेच्या अंतर्गतामध्ये तुम्हाला काही मदत पाहिजे असेल त्याचं मार्गदर्शन केलं जाईल आणि तुमच्या अकाउंटवर पैसे आले की नाही हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी देतील, बघून देतील, असा विश्वास आयुक्त साहेबांनी दिलेला आहे। मी जनतेला पुन्हा आवाहन करेन की जिथे जिथे ही रथ येणार आहे, रथाच्या बरोबर पूर्ण अधिकारी बसणार आहेत, तिथे स्टॉल लागणार आहेत, तिकडे जा आणि आपलं कार्ड आपलं लाभ हाँ अपन घ्या अशी मी या ठिकाणी विनंती करतो। वहीं इस दौरान लाभार्थियों ने भी अपनी प्रतिक्रिया व्यक्त की। भातगाड्या आहे भाजीच्या, आमच्या सर्व मदतीला धावतात आमच्या इथे। मोदी साहेबांचे आम्ही खूप आभारी आहे आणि नवी मुंबईचे महापालिका अधिकारी ते सर्वांचे आम्ही खूप अधिकारी। मोदी अभी हम लोग को फॉर्म डाला, पैसा मिला नहीं, तो हम लोग भी अभी ये साल में सोचे कि क्या हो सकता है, मिल सकता है। अभी अब की साल के लिए तैयारी कर रहे हैं, अभी जो देंगे वही मोदी सरकार का सब इच्छा है। आमचा मच्छीचा व्यवसाय आहे, त्याच्यासाठी मला मोदी सरकारने सहभागी केलेल्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।